नमस्कार. आज मी ड्रॅकेना रिफ्लेक्सा नावाच्या वनस्पती किंवा सॉन्ग ऑफ इंडिया प्लेओमेल ओळखल्या जाणारी ही वनस्पती त्याचं रिपॉटिंग करते आहे. पहिले सुरुवातीला खाली नारळाचा वरचा भाग, काही पालापाचोळा आणि हे घरचंच खत, कंपोस्ट खत मिश्रित अशी माती टाकली कुंडीमध्ये. आता हे अगदी दाट मुळ्यांनी वाढलेलं प्लेओमेल झाड जे आहे ते कुंडीतून बाहेर काढले. कुंडी पण थोडी कुचकी झाली होती आणि खूप दाट प्रमाणात याच्या मुळा वाढल्या होत्या. अगदी घट्ट दाट हे कुंडीमध्ये हे वनस्पती झाली होती, त्यामुळे हे रिपॉटिंग करणं आवश्यक होतं. याचं रिपॉटिंग केल्यानंतर झाड पुन्हा छान प्रकारे वाढतं. त्याच्या खालच्या बाजूने खूप मोठ्या मुळा वाढलेल्या होत्या बघा, दाट, अगदी कुंडीचाच आकार त्या मुळांनी घेतला होता. ह्या मुळा ज्या एक्स्ट्राच्या आहे त्या काढून टाकल्या तरी काही वनस्पतीला फरक पडत नाही एवढा. ह्या ज्या एक्स्ट्राच्या मुळा आहे त्या काढून टाकायच्या. या झाडाला कमी सावलीत आणि सकाळी थोडा सूर्यप्रकाश भेटेल असं ह्या झाडाला ठेवायचं आहे. कुंडीसुद्धा पाणी निचरा होणारी कुंडी अशी वापरावी. जास्त पाणी या झाडाला देऊ नये. आता मी जास्तच्या ज्या मुळा आहे त्या काढून टाकल्या आणि आता रिपॉटिंगसाठी खाली पालापाचोळा, नारळाच्या वरचा भाग आणि कंपोस्ट मिश्रित माती टाकली आहे. आता हे रिपॉटिंगसाठी पुन्हा झाड त्या कुंडीमध्ये ठेवलं आहे. त्यानंतर याच्यावरून पुन्हा जी कंपोस्ट घरचंच तयार केलेले जे कंपोस्ट खत आहे ते मातीमध्ये मिक्स केलेलं आहे, ती माती याच्यामध्ये टाकून घ्यायची. चांगल्या प्रकारे याला दाबून घ्यायचं. आणि ह्या झाडाचा एक विशेष म्हणजे हे हवा शुद्ध करते. जास्त उन्हामध्ये ठेवायचं नाही, याला सावलीमध्ये ठेवायचं. थोडासा सकाळचा सूर्यप्रकाश द्यायचा, म्हणजे छान प्रकारे याची वाढ होते. आता माझे हे झाड रेडी आहे पुन्हा वाढण्यासाठी.